सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग दिसून येत आहे आणि अशामध्येच मागील 2 तासापासून मुंबईतल्या सर्व ठिकाणी जे आहे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या मी खार या ठिकाणी आहे आणि बघू शकतो स्वामी विवेकानंद रोड आहे हा। खरं पाहायला गेलं तर या रोडवर गाड्यांची लगबग जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते, पण मात्र रोडवर आता पाणी साचल्या कारणाने गाड्यांची संख्या जी आहे ती इथे कमी झालेली दिसून येत आहे। नागरिकांनी जो आहे पर्यायी मार्ग जो आहे तो निवडलेला आहे। सध्या बघू शकतो बँड्रा आणि खार परिसरामध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग जी आहे ती सकाळपासूनच दिसून येत आहे आणि अशामध्येच या ठिकाणी वाहन चालकांना जे आहे अत्यंत नाहक त्रास होत आहे गाड्या काढण्यासाठी आणि सोबतच ज्या गाड्यांचं ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे त्यांना मात्र या ठिकाणावरून पर्यायी मार्ग जो आहे तो देखील घ्यायला लागत आहे। माझ्या बाजूला आपण बघू शकतो या ठिकाणी एक इमारत आहे, या इमारतीच्या एंट्रन्सला देखील पाणी चांगलंच साचलेलं दिसून येत आहे। नागरिकांना या ठिकाणी पाण्यातनं आपली वाट जी आहे ती काढावी लागत आहे। दुचाकी चालक देखील आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने प्रवास करताना दिसून येत आहेत। अर्थातच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि अजून देखील पावसाचा जोर जो आहे तो कमी होताना दिसून नाही येते आणि अशामध्येच मुंबईच्या सकल भागामध्ये जे आहे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। समजा पावसाचा जोर कमी नाही झाला तर मग येणारा संध्याकाळपर्यंत जे आहे मुंबईमध्ये अजून पाणी पातळीत जी आहे वाढ होऊ शकते। जोरदार पाऊस जो आहे तो सध्या सुरू असलेला या ठिकाणी दिसून येत आहे। खार रोडवरचे विज्युअल्स आपण बघू शकतो, या ठिकाणी नागरिक जे आहेत कशा पद्धतीने आपला वाट करताना दिसून येत आहेत। बीड जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।